हाय व्यूवर्स, ही बघा, ही समुद्रकाठची खाऱ्या पाण्यातली मेथीची भाजी आहे। आयुर्वेदिक असते, शरीरासाठी खूप चांगली असते आणि ह्याच्यामध्ये मधुमेह किंवा ब्लड प्रेशर अजून वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर ही मेथीची भाजी खूप छान असते। आता हे बघा, आपण तिचे मुळं तोडून टाकणार आहोत आणि हे बंदही तोडायचे आहेत, कारण मिळते तेव्हा अशीच ही बांधून मिळत असते आणि ते बंद तोडून आपण ही खुली करून घ्यायची आहे। आता बघूया, अशा प्रकारे ही भाजी असते, फ्रेश असते एकदम आणि तिची मुळं तोडून घेतलेली आहेत आपण। हे बघा, हा सगळा कचरा बाजूला काढून टाकून घ्यायचा आहे आणि ही भाजी आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 4-5 पाण्यामध्ये ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची असते, कारण ह्या भाजीमध्ये ना अशी कच असते, थोडी थोडी म्हणजे रेती असते, रेती बसलेली असते, म्हणून ही भाजी 4-5 पाण्याने अगदी नळाखाली स्वच्छ धुवून काढायची असते। तर हे बघा, अशा प्रकारे माती रेती तिच्यावर बसलेली असते। जर आपण तशीच बनवली तर खूप कचकच दाताखाली येते, घासामध्ये, म्हणून तिला खूप स्वच्छ करून घ्यायची असते। तर मी हे पातेलं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी 4-5 वेळा नळाखाली ठेवून आणि स्वच्छ पाण्याने धुवून काढलेली आहे। जेवढं पाणी घेऊन धुवाल तेवढी त्याची ती रेती बसलेली असते ती निघून जाते। आणि अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची। त्यानंतर मी टोमॅटो आणि शिमला मिरची कापून घेतलेली आहे तुकडे करून। आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया। कांदा टाकून घेतला आहे मी, त्यानंतर लसूण टाकलेला आहे, मिरची टाकली आणि कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे, तेलावर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे, टोमॅटोही चांगले परतून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घेऊ, थोडं मीठ टाकून घेऊया, म्हणजे आपला कांदा लवकर परतून होईल। हळद टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचं चांगलं। कांदा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर ती शिमला मिरची मी कापून ठेवलेली आहे तुकडे करून, ती टाकून घेऊया आणि सारखं हलवत राहायचं, म्हणजे कांदा आपला छान परतून निघतो। आता शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आणि तीही चांगली फ्राय करून घेऊ। आता ही भाजी टाकून घेऊया यावर। बघा, ही भाजी अगदी लवकर शिजते आणि त्याच्यामुळे मी अगोदरच शिमला मिरची टोमॅटो हे टाकून घेतले त्यावर। मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची आणि वाफेवरच शिजवून द्यायची। इतकी सुंदर लागते ही भाजी की काय 4 भाकरी तुम्ही अगदी एक्स्ट्रा खाऊन टाकाल। तर बघा, आपली भाजी चांगली शिजून झालेली आहे। अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे। तुम्ही करून बघा, अगदी आयुर्वेदिक भाजी आहे ही। थँक्यू।